आपली संगत आपले भविष्य घडवते. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्या विचारसरणीवर आणि निर्णयांवर मोठा प्रभाव असतो. अंत अस्ति प्रारंभ या वैभवधूस लिखित प्रेरणादायी पुस्तकातील 5व्या पाठातून आपण संगतीचे महत्त्व आणि जीवनावर होणारे परिणाम जाणून घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की योग्य संगती निवडण्याची प्रेरणा देईल. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपली संगतच ठरवते भविष्य. प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे आपल्या संगतीचा. आपण आपला वेळ कोणत्या व्यक्तीसोबत घालवतो, कोणत्या प्रकारच्या लोकांसमवेत आपण उठतो, बसतो, बोलतो, ह्यावरून आपल्या विचारांची आणि कृतिशीलतेची ओळख निर्माण होत असते. जर आपण 4 श्रीमंत लोकांसोबत वेळ घालवला तर 5वे श्रीमंत आपण असू. जर आपण 4 रिकामटेकड्या व्यक्तींसोबत वेळ घालवतो तेव्हा 5वे रिकामटेकडे म्हणून ओळखले जातो. जर 4 विद्वान मंडळींच्या सानिध्यात असू तर 5वे विद्वान म्हणून आपला परिचय निर्माण होतो. आणि जर आपण 4 व्यावसायिक विचारांच्या लोकांसोबत वेळ घालवला तर 5वे व्यावसायिक म्हणून आपणही त्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात करतो. समाजात वावरताना आपण जशी संगत ठेवू त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडत जातं. तारुण्याच्या उंबरठ्यावर बऱ्याचदा आपल्या सर्वांची हीच गफलत होते. देखावा करणारी मंडळी आपल्या अवतीभोवती वावरत असताना आपणही असंच काहीतरी करायला हवं असा विचार आपल्या मनात घोळायला लागतो. मग आपण त्याचं अनुकरण करताना मर्यादाचं भान विसरून चाकोरी बाहेरच्या त्या गोष्टी करतो ज्या केल्यानंतर पश्चातापाच्या कडू क्षणांना सामोरं जावं लागतं. झगमगीचं आयुष्य जगण्याच्या धांदांत खोट्या हट्टापायी आज कित्येक तरुण नैराश्याच्या काळोखात आपलं आयुष्य जगताना आपण पाहतो. कदाचित आपण त्या तत्सम गोष्टी केल्याच नसत्या तर आपलंही आयुष्य चांगलं असतं अशी म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे जीवनात कुठलाही निर्णय अथवा पाऊल उचलताना आपण कोणाला डोळ्यासमोरून ठेवून हे सर्व करतो याचं विश्लेषण करायलाच हवं. अमुक मित्राने महागडी गाडी घेतली म्हणून मलाही तशीच गाडी हवी असं म्हणणाऱ्या तरुणाने कमीत कमी आपल्या पालकांकडे, आई वडिलांच्या काबाड कष्टाकडे डोळे उघडून बघितलं तर या गोष्टीची जाणीव होते की आपण फक्त आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फुकट मिळालेल्या गोष्टीचा उपभोग करतोय. कारण गरज नसलेली गोष्ट विकत घेतली तर एक दिवस गरज असलेली गोष्ट विकण्याची वेळ आपल्यावर येते. हे पण तितकंच सत्य आहे. आणि ज्याला हे वाक्य अंगीकारता आलं त्याला आयुष्य समजलं असं मी म्हणेल. जर आपण आपल्या भविष्यासाठी, आपल्या वृद्धीसाठी किंवा आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी एखादी गोष्ट खरेदी करत असेल तर ती गोष्ट गरज या शब्दामध्ये मोडते. त्या प्रत्येक गोष्टीची नवीन खरेदी जी आपल्याला आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कामी येणार आहे, जी आपल्या वृद्धीसाठी कामी येणार आहे, जी आपल्या जडणघडणीसाठी कामी येणार आहे, ती दिखाव्यामध्ये मोडत नाहीच. बऱ्याचदा आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो की अंगराज कर्ण हा महादानी आणि महारथी होता, पण तो चुकीच्या संगतीच्या सान्निध्यात असल्यामुळे त्याच्या महान असण्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आणि शेवट अधर्माच्या शिबिरात झाला. यदा कदाचित जर कर्ण पांडवांकडून लढला असता तर परिणाम वेगळा असता. या पात्रांकडून आपण हे नक्कीच शिकायला हवं की आपल्यामध्ये कितीही उत्तम दर्जाचं कौशल्य असेल पण जर आपण मित्र निवडताना चूक केली तर आपल्या त्या ज्ञानाचा, कौशल्याचा काहीच अर्थ उरत नाही. दुसरीकडे जर उदाहरण म्हणून बघितलं तर कवी कलश याचं. छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या क्षणापर्यंत कविराजांनी महाराजांना साथ दिली आणि ते इतिहासात अढळ पदावर जाऊन बसले. माणसाच्या प्रत्येक निर्णायक घटनेमध्ये संगत ही खूप महत्त्वाची बाब ठरत आली आहे. बऱ्याचदा आपल्या संघर्षाच्या काळातच आपली संगत चुकते. त्या संघर्षाच्या काळामध्ये आपण निश्चित केलेलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर तशा प्रकारच्या लोकांचा शोध घेणं फार आवश्यक असतं. आजपर्यंतच्या मोठ्या लोकांचं उदाहरण घेतलं तर मर्सिडीज, रोल्स रॉइस चालवणाऱ्या व्यक्तीचा मित्रही त्याच तोडीचा असतो. आपण उगीच छोट्या छोट्या गोष्टींचा उहापोह करून गाव गोळा करतो आणि आपल्यासोबत स्पर्धेत असलेली माणसं खूप पुढे निघून जातात.
आपल्या विचारांशी समतुल्य असलेली मंडळी आपल्या सोबत असली तरच आपला उत्कर्ष आणि अधोगतीचा निर्णय नियती करते. एखाद्याला जर आयुष्यात व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यक्तीने नोकरीचा माइंडसेट असणाऱ्या व्यक्तींच्या बैठकीत बसणंच टाळायला हवं. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल इथे कुठलाही दुराग्रह नाही किंवा त्यांच्याबद्दल तक्रारही नाही. पण काय होतं, आपल्याला ध्येयप्राप्तीच्या वाटेत आपल्या विचारांना समजून घेणारी मंडळीच साथ देतात आणि यशाचे टप्पे ओलांडायला मदत करतात. चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्याने एकतर माणसाचे निर्णय चुकतात, निर्णय चुकल्यामुळे अपयश येतं आणि अपयश आल्यानंतर नैराश्य येतं. आपल्या पलीकडे एक प्रचलित भावना आहे, ती म्हणजे मित्रासाठी काही पण. मग मित्र जर काही चुकीचं जरी करत असेल तरी आपण त्या चुकीच्या गोष्टीत त्याची साथ देतो आणि इथेच डाव फसतो. परमेश्वराने मित्र हेच एक नातं निवडण्याची संधी आपल्याला आयुष्यात दिली आहे. माणूस ना आईबाप निवडू शकतो, ना भाऊ बहीण, ना पती पत्नी, पण मित्र कोण असावा हे निवडण्याचा अधिकार आपल्याला देवानेच दिला आहे. मित्र संगत म्हणून आपली हीच जबाबदारी आहे की आपण आपल्या मित्राला कधी चुकीच्या मार्गाला नेऊ नये व त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करावी. जर एक मित्र चुकत असेल तर दुसऱ्या मित्राने अधिकारवाणीने त्याला रोखायला हवं, तरच ती मैत्री खरी आणि टिकणारी असते. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. त्यात महाराज म्हणतात की चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या आयसे. तुका म्हणे भीतो पुढिली या दत्ता, म्हणून चिंता उपजली. अर्थात एक चोर दुसऱ्या चोराला घरफोडी चोरी करायला शिकवतो. व्यक्तीचा जसा अभ्यास असेल तसाच तो उपदेश करत जातो. एखादी घरंदाज स्त्री जर वैश्याच्या सहवासात आली तर कालांतराने तीही वाममार्गाला प्रस्थान करते. वाईट व्यक्तीच्या सहवासात चांगली व्यक्ती सुद्धा वाईट बनते. त्यामुळे तुकाराम महाराज शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात की मला वाईट संगतीच नको देवा, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांची मला भीती वाटते. आपली संगत आपल्या भविष्याचा मार्ग ठरवते, कारण आपल्या सहवासात असणाऱ्या लोकांचे विचार, मूल्ये आणि वर्तन आपल्यावर मोठा प्रभाव टाकतात. चांगली संगत आपल्याला प्रेरणा देते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकवते आणि आपल्याला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करते. अशा व्यक्तींच्या सहवासात राहून आपण आपल्या ध्येयांच्या अधिक जवळ जातो आणि जीवनात यशस्वी होण्याच्या शक्यता वाढवतो. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी मेहनती मित्रांच्या संगतीत राहिल्यास त्याला अभ्यासात अधिक लक्ष देण्याची प्रेरणा मिळते आणि त्याचे शैक्षणिक यश वाढते. वाईट संगत दुसरीकडे आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. चुकीच्या मित्रांच्या सहवासात राहिल्यास आपण वाईट सवयींचे शिकार होऊ शकतो आणि आपल्या ध्येयांपासून दूर जाऊ शकतो. वाईट संगतीमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते. उदाहरणार्थ, व्यसनाधीन लोकांच्या संगतीत राहिल्यास त्यांचे वर्तन आपल्यावरही परिणाम करते आणि आपणही त्या व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकू शकतो. त्यामुळे वाईट संगतीपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. ही तफावत वेळेत ओळखता आली पाहिजे, कारण उशिरा लक्षात आल्यास नुकसान झालेलं असतं. आपल्या आयुष्यात कोणत्या व्यक्तींना स्थान द्यायचं आणि कोणत्या व्यक्तींना टाळायचं याबाबत सजग असणं महत्त्वाचं आहे. चांगली संगत निवडल्यास आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि आपण आपल्या ध्येयांच्या अधिक जवळ पोहोचतो. याउलट वाईट संगत ओळखून ती टाळली नाही तर त्याचे परिणाम आपल्या भविष्यावर होतात आणि आपले जीवन अडचणींच्या गर्तेत सापडू शकते. आपल्या संगतीच्या निवडीवर आपल्या जीवनाचा मार्ग अवलंबून असतो. योग्य वेळेत चांगली संगत ओळखून तिचा स्वीकार करणे आणि वाईट संगत टाळणे हेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या संगतीबद्दल सतर्क राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील,
जेणेकरून आपले भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी होईल. आपल्या भविष्याला हानिकारक असलेली संगत वेळीच ओळखून त्यात परिवर्तन आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या संगतीचा आपल्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने आपले विचार, वर्तन आणि निर्णय क्षमता नकारात्मक होऊ शकते. त्यामुळे वेळेत चुकीची संगत ओळखून त्यात परिवर्तन करणे आवश्यक आहे. पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचे आत्मचिंतन करणे. आपल्याला आपल्या सध्याच्या संगतीचा विचार करावा लागतो आणि तिचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम ओळखावा लागतो. हे करताना कोणते मित्र किंवा सहकारी आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीच्या सहवासात व्यसनाधीनतेची किंवा नकारात्मकतेची सवय असलेली व्यक्ती असेल तर ती संगत आपल्या भविष्याला हानिकारक ठरू शकते. दुसरं पाऊल म्हणजे सकारात्मक संगतीचा स्वीकार करणे. आपल्याला अशा लोकांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे जे आपल्याला प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली निर्णय क्षमता सुधारते. उदाहरणार्थ, मेहनती, सकारात्मक आणि ध्येयवादी लोकांच्या सहवासात राहिल्यास आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. तिसरं पाऊल म्हणजे चुकीच्या संगतीपासून दूर जाण्यासाठी ठोस निर्णय घेणे. यासाठी आपल्याला कधीकधी कठोर पावले उचलावी लागतील. एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या सहवासात राहणे आपल्याला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत आपल्याला त्यांच्या सहवासातून दूर जाण्यासाठी ठामपणे निर्णय घ्यावा लागतो. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येईल आणि आपल्याला यश मिळवण्याची संधी वाढेल. अखेर, आपल्या भविष्याला हानिकारक असलेली संगत वेळीच ओळखून त्यात परिवर्तन आणणे हे आपल्या यशस्वी जीवनाचे गमक आहे. चुकीची संगत टाळून सकारात्मक आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास आपल्याला आपल्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करणे सोपे होईल. त्यामुळे आपल्या संगतीचा विचारपूर्वक आणि सजगपणे विचार करून योग्य निर्णय घ्या आणि आपले भविष्य उज्ज्वल करा.